नमस्कार, मी अमोल जोशी. धुरळा या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राला गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय. विशेषतः उत्तर महाराष्ट्राला या अवकाळी पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसलाय. एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर सरकारी मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतर राज्यांच्या प्रचारामध्ये व्यस्त असल्याचं दिसतं आहे. विरोधी पक्षांचे नेते नुकसानग्रस्त भागांची पाहणी करतायत, त्यासाठी दौऱ्यांचं प्लॅन करतायत आणि पंचनामे कधी होणार असा प्रश्न सध्या विचारला जातोय. पंचनामे करायलाच उशीर झाला तर मदत कधी मिळणार असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे आहे. दुसरीकडे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना खरंच मिळणार का आणि या कंपन्या नफेखोरी करतायत का, ही चर्चा पुन्हा एकदा मोठ्या आवाजात सुरू झाली आहे. याच विषयावर आजच्या धुरळामध्ये आपण चर्चा करणार आहोत. अवकाळीनं शेतकरी त्रस्त, सत्ताधारी प्रचारात मस्त. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रदीप गावडे आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील देखील आहेत. आपण सुरुवात करूया. मात्र त्यापूर्वी आपण बघूया की आत्तापर्यंत विशेषतः विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर याबाबत नेमके काय काय आरोप केलेले आहेत. बघूया काही प्रतिक्रिया. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं आणि एकूण महाराष्ट्राचं जे काय संपूर्ण वाट लागणार आहे, मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांना सगळ्यांना बाकीच्यांवरती दमदाट्या करायला वेळ आहे, इतर राज्यात प्रचार करायला वेळ आहे, इतर राज्यात रेवडी उडवायला वेळ आहे. पण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीवरती हात फिरवायला ते कधी येणार, हा एक प्रश्न आहे. कारण ही आता जी प्राथमिक माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, साधारणतः 6च्या आसपास काहीतरी जीव गमावले गेलेले आहेत आणि 100च्या आसपास जनावरांची प्राणहानी झालेली आहे. यांचं काय करणार? आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की मुख्यमंत्री स्वतःचं घर सोडून घरोदारी फिरतायत. सरकार आपल्या दारी, यार पण कोणाच्या दारी जाते तुम्ही? थांबा नाही ते काय तुमच्याशिवाय तेलंगणाच्या निवडणुका होणार नाही आहेत का? निवडणुका होणारच आहेत. त्या भारतीय जनता पक्ष तिकडे हरणारच आहे. तुम्ही गेलात काय किंवा नाही गेलात काय, पण आज जरी तुम्ही घटनाबाह्य बेकायदेशीर राज्यकर्ते असला तरी ते निर्णय घेण्याची गरज आहे. आणि उपमुख्यमंत्री चालले, मुख्यमंत्री चालले आहेत, एक हिंदू हृदय सम्राट, एक उपहिंदू हृदय सम्राट. महाराष्ट्रातील अवकाळीमुळं आज जी जनता हैराण आहे त्याकडे मात्र बाबा रे तिघही एक तोंडाला या आणि माझ्या शेतकऱ्याला वाचवा, हा पहिला प्रश्न आहे. तुमचे खासदार किती वाढतील, तुमचे आमदार किती वाढतील, पण त्यापेक्षा शेतकरी वाचाल तर तुम्ही वाचाल आणि शेतकरी माराल तर तुम्हाला मारल्याशिवाय लोक फिरू देणार नाही आणि रस्त्यावर मिळेल त्या ह्याच्याने तुम्हाला ठोकतील, हे लक्षात घ्या पहिले. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी पहिले तातडीने उपाययोजना करा, मदत करा, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. आणि आता आपण चर्चेकडे वळूया. संजय लाखे पाटील काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया. लाखे पाटीलजी, सरकार हा प्रश्न व्यवस्थितपणे, संवेदनशीलपणे आणि सुज्ञपणे हाताळतंय असं आपल्याला वाटतंय का? गेल्या 2 ते 3 दिवसातला सरकारचा रिस्पॉन्स बघता आणि या रिस्पॉन्स टाईम बघता तुम्ही कसं बघताय सरकारच्या या सगळ्या प्रतिक्रियेकडे? मुळात प्रश्न असा आहे की या राज्यामध्ये सरकार नावाची संस्था अस्तित्वात आहे का, आणि जे काही 3 पक्ष या राज्यामध्ये सरकारमध्ये आहेत त्यांचा आपापसामध्ये ताळमेळ आहे का? खाते वेगवेगळ्या पक्षाकडे आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट एकाकडे, महसूल एकाकडे, मदत पुनर्वसन एकाकडे, अर्थ खातं दुसऱ्याकडे. या सगळ्या पक्षाचा आणि त्या मंत्र्याचा या ठिकाणी कसलाही ताळमेळ या ठिकाणी दिसत नाही आणि त्याचं परवसान प्रशासनावर यांचा कसल्याही प्रकारचा अंकुश नाही. आणि मला तर माननीय मुख्यमंत्र्यांची मजा वाटते या ठिकाणी. जे काही प्रादेशिक पक्ष आहेत इथं, TRS असेल, TMC असेल किंवा DMK असेल, या राज्याचे मुख्यमंत्री इतर राज्यामध्ये जाऊन प्रचार करताना आपण ऐकलंय का? परंतु भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली असलेले मुख्यमंत्री राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून दुष्काळ आणि अवकाळी यामध्ये शेतकरी राज्यातला पूर्ण पिचून गेलाय. 1 लाखपेक्षा जास्त हेक्टरवर या ठिकाणी अवकाळीनं मारा केलाय. गारपीट झाली प्रचंड मोठ्या प्रमाणावर, विजा पडल्यात आणि अतिवृष्टी झाली. जो शेतकरी दुष्काळातून कसा तरी
होरपळला होता तो आणखीन यामध्ये होरपळून गेलेला आहे. दुष्काळाची मदत आणखीन मिळाली नाही, पीक विमा कुठं मिळालेला नाही. बिलकुल, आणि म्हणजे त्यात हे तुम्ही आणखीनही चर्चेला सुरुवात करण्यासाठीचे 2-3 मुद्दे लाखे पाटीलजी दिलेले आहेत, तिथून आपण सुरुवात करूया. शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर सध्या आपल्यासोबत आहेत. संजीवजी, जो महत्त्वाचा आरोप, मुख्य आरोप केलेला आहे की एकीकडे महाराष्ट्रात अशी परिस्थिती असताना मुख्यमंत्री इतर राज्यांच्या प्रचारात फिरतायत आणि हे योग्य नाही असं लाखे पाटलांचं म्हणणं आहे. यावर काय उत्तर असेल आपलं? विरोधकांचं काम आहे की त्या परिस्थितीत सतत सरकारवर आरोप करत राहायचं. असं महाराष्ट्रात तरी हे एकंदरीत चित्र आहे. परिस्थिती काय आहे, अवकाळीचं स्वरूप कसं पुढे रूप घेणार आहे, दररोज वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळीचा फटका बसतोय हे वास्तव आहे. पहिल्याच दिवशी अवकाळीने ज्या ठिकाणी हानी झाली शेतकऱ्यांची, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांनी या परिस्थितीचं गांभीर्याने घेत त्या ठिकाणी प्रशासनाला ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. शासनाची एक प्रक्रिया आहे. शेतकऱ्यांना जर कुठलंही भरपाई द्यायची असेल, नुकसान भरपाई द्यायची असेल, तर त्या ठिकाणी त्या परिस्थितीचं आधी मूल्यमापन करावं लागतं, मोजमाप करावं लागतं. त्यानंतर सरकार त्या सगळ्याचा आढावा घेऊन जी माहिती संकलित होते त्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना कशी किती स्वरूपात मदत करायची हा निर्णय घेत असते. हे काय ह्याच सरकारच्या काळात ही पद्धती आहे अशातला भाग नाही. वर्षानुवर्षे ही पद्धती अंमलात आणली गेलेली आहे, मग सरकार कोणाचंही असो. मात्र या राज्यात दुर्दैवाची बाब अशी आहे की विरोधकांना आरोप करण्यापलीकडे काही कामच नाही की काय अशा पद्धतीने सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे परराज्यात प्रचाराला गेले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंना त्या पद्धतीने परराज्यात सुद्धा फॉलोअर्स आहेत, मानणारा वर्ग आहे. ही विरोधकांची पोट. ठीक आहे संजीवजी, मी येतो पुन्हा तुमच्याकडे. लाखे पाटीलजी, हा जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की सगळं काही सिस्टीमनुसार सुरू आहे, यापूर्वी सुद्धा असंच चालायचं, आता सुद्धा असंच चालतंय, तर मुख्यमंत्री राज्यात असले काय, बाहेर असले काय, प्रचार करतायत, हे तुम्ही फक्त विरोधक म्हणून आरोप करतायत, याच्यामध्ये काही पोटेन्शियल नाही असं त्यांचं म्हणणं आहे. संजय भोर माझे मित्र आहेत, माझे सहकारी आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा आहे तो, आणि तो अशा पद्धतीनं, आणि आज महामानव ज्योतिबा फुले यांची जयंती असताना ज्या ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड लिहिला आणि इंग्लंडच्या राजाला सुद्धा त्यांनी शेतकऱ्याचं दुःख त्या ठिकाणी दाखवलं, ही अशी परिस्थिती असताना संजय भोर या पद्धतीनं असंवेदनशील बोलू शकतात, याचं मला या ठिकाणी आश्चर्य वाटतं. हे मी सुरुवातीला या ठिकाणी नमूद करतो. मुख्यमंत्र्यांनी बाहेरच्या राज्यामध्ये आज प्रचाराला जायला पाहिजे किंवा नाही जायला पाहिजे, या बाबतीमध्ये राज्याचा नागरिक म्हणून जर आपण मला विचाराल तर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं आणि शेतकऱ्याचं त्या ठिकाणचं दुःख समजून घ्यायला पाहिजे होतं. नाही, लाखे पाटील, तुम्ही असंवेदनशील म्हणताय, यात असंवेदनशील काय आहे? म्हणजे संजीव भोर जे बोलले त्यात काय असंवेदनशील आहे? विरोधकांनी टीका करायचं एवढंच काम राहिलंय असं ते बोलतायत. याच्यापेक्षा असंवेदनशील काय असू शकतं? मी विरोधक म्हणून या ठिकाणी बोलत नाही, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या ठिकाणी बोलतोय. 1 लाखपेक्षा जास्त हेक्टरवरील सगळ्या पिकाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. राज्यामधील जवळपास सगळ्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे. एकाही शेतकऱ्याला या ठिकाणी मदत मिळालेली नाही. अवकाळीमध्ये 1 लाखपेक्षा जास्त ठिकाणी कापूस असेल, या ठिकाणी मका असेल, उभी ज्वारी असेल, गहू असेल, ज्या जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्यातील आणि शेजारच्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागेचं पूर्ण नुकसान झालं या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी शेतावर कोणी जायला तयार आहे. ठीक आहे संजीव भोर यांच्याकडनं आपण उत्तर घेऊया. संजीवजी, महत्वाचा भाग असा आहे, संजीवजी तुम्ही बोलू शकता. आपल्याला प्रत्येकाला 100 सेकंद मिळणार आहेत आपली बाजू मांडण्यासाठी, आणि त्यानंतर मला दुसऱ्या बाजूकडे जावं लागेल. संजीव भोरजी, कसं आहे, शेतकऱ्यांना प्रामाणिक भावनेतून मदत करायची असेल तर त्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचं, शेतकऱ्यांवर जे काय अवकाळीचं संकट आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची जी हानी झालेली आहे याचं व्यवस्थित मूल्यमापन झालं पाहिजे, त्याचे पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजे. आणि हे सगळं जर व्यवस्थित सरकारकडे प्राप्त झालं तर सरकार योग्य ती मदत, योग्य तो निर्णय घेऊ शकते. विरोधक आहे ना, दुतोंडीपणाने वागतात. जर सरकारने घाईघाईत निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हानीच्या प्रमाणात जर योग्य ती मदत मिळाली नाही तर हेच विरोधक पुन्हा उलटी बोंब ठोकायलाही मोकळे असतील.
आज सरकारने मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी या अवकाळीच्या पहिल्याच दिवशी हा विषय गांभीर्याने घेत सर्वत्र जिथे जिथे शेतकऱ्यांची हानी होईल तिथे तिथे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. असं असताना मुख्यमंत्री किंवा सरकार असंवेदनशील आहे, सरकारच्या वेगवेगळ्या विभागात ताळमेळ नाही, अशा पद्धतीचे आरोप हे बेछूट स्वरूपाचे नाहीत का? लाखे पाटीलजी, मुळामध्ये संजीव भोर जे म्हणतायत त्यामध्ये कसल्याही प्रकारचा तथ्यांश नाही. यांचे पालकमंत्री पूर्ण हरवलेले आहेत. एकाही जिल्ह्यामध्ये एकही पालकमंत्री कुठल्या बांधावर उतरलेला नाही. पंचतारांकित संस्कृती जी काही या सरकारला लागलेली आहे तिचं हे द्योतक आहे की कुठलाही पालकमंत्री त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मिटिंग घ्यायला तयार नाही, जिल्ह्यामध्ये जाऊन बांधावर तिथं जायला तयार नाही. त्यामुळे प्रशासन कामाला लागले असं म्हणणं याच्यापेक्षा मोठा जोक असू शकत नाही. एकाही जिल्ह्यामध्ये कुठं प्रशासनाने पंचनामे चालू झालेत असं संजय बोरने या ठिकाणी जबाबदारीने सांगावं. नाहीतर मी तरी जबाबदारीने सांगतो, एकाही जिल्ह्यामध्ये ठीक आहे. संजीव भोर यांच्याकडे आपण जाऊया. लाखे पाटलांचा सध्या संपर्क तुटल्याचं दिसतंय. संजीव भोरजी, जो महत्वाचा मुद्दा त्यांनी जे चॅलेंज दिलेलं आहे की कुठे पंचनामे सुरू झाले तुम्ही सांगा. जर तुम्ही संवेदनशीलतेची एवढी भाषा करताय, सक्षम आणि वेगवान प्रशासनाची भाषा करताय, कुठे सुरू झाले? मी ज्या जिल्ह्यातून येतो, हो, मी ज्या जिल्ह्यातून येतो, अहमदनगर जिल्ह्यातून येतो, अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात गारपीट झाली, संगमनेर तालुक्यात गारपीट झाली, अनेक वेगवेगळ्या तालुक्यात गारपीट झाली. जरा लाखे पाटलांनी माहिती घ्यावी त्या ठिकाणी पंचनामे सुरू झालेत की नाहीत. नेहमीचे पठडीतले शब्द, पंचतारांकित संस्कृती वगैरे हे शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने नेहमीचा रट्टा लावण्यापेक्षा आपणही संवेदनशील व्हावं, विरोधी पक्षानेही संवेदनशीलता दाखवावी. विरोधी पक्ष, खरं तर विरोधी पक्षाचं काम आहे की वास्तवता, वस्तुस्थिती ही सर्व सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी. सरकार जिथं कमी पडत असेल ती आवर्जून समोर आणावं. मात्र या ठिकाणी विरोधी पक्ष ही जबाबदारी पार पाडण्याच्या ऐवजी तुम्ही असं म्हणता आहात की तुम्ही आता ज्या भागाचा उल्लेख केला त्या भागामध्ये पंचनामे सुरू झालेले आहेत, हे तुम्ही खात्रीशीरपणे सांगताय? सुरू झालेले आहेत, हो, खात्रीशीर सांगतोय मी स्वतः एक शेतकरी आहे. माझ्या शेतात जे काय कांदा उत्पादक आहे, मी फुलांचा उत्पादक आहे. माझ्याकडे स्वतःकडे शेती असल्यामुळं मला ह्या गोष्टींची तीव्रता माहिती आहे. ते जे आधी म्हणाले की तुम्ही असंवेदनशील आहे, तर हे अतिशय बिनबुडाचा आरोप आहे. सध्या कुठे पंचनामे सुरू झालेले आहेत? मी अधिक माहितीसाठी विचारतो आहे संजीव भोरजी, सध्या कुठे पंचनामे होत आहेत तुमच्या माहितीनुसार? ज्या जिल्ह्यांमध्ये कसं आहे बघा, अवकाळीचं स्वरूप असं आहे की व्यापक स्वरूपात सर्वत्र एकाच वेळी हा फटका बसत नाहीये. आज या एका तालुक्यात 4 गावांमध्ये अवकाळीचा मोठी गारपीट किंवा मोठा पाऊस होतो आणि दुसऱ्या तालुक्यातील इतर गावं मात्र कोरडी आहेत. अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, म्हणजे हे स्वरूपानुसार ते सुरू आहेत असं तुमचं म्हणणं आहे. लाखे पाटीलजी, तुम्हाला हे का पटत नाही ते जर इतक्या खात्रीशीरपणे सांगताय? विखुरलेलं स्वरूप आहे हे नीट. ते खात्रीशीर जे सांगतायत ते सरकार म्हणून त्यांची जबाबदारी आहे आणि सरकारची बाजू घेणं आणि खोटं बोलणं एवढंच काम या ठिकाणी. वस्तुस्थिती तशी नाहीये. अहो, एकही पालकमंत्री एकाही जिल्ह्यामध्ये बांधावर उतरलेला नाही. माननीय मुख्यमंत्री तर तेलंगणात आहेत. त्यांनी आज राज्यामध्ये या ठिकाणी येऊन ज्या जिल्ह्यामध्ये मोठी गारपीट झाली त्या जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्याचे अश्रू पुसायला पाहिजे होते. ते सोडून भारतीय जनता पक्षाने जो काही त्यांना जॉब दिलाय त्या जॉब मध्ये नुसार ते दुसऱ्या राज्यामध्ये गेलेत. लोकप्रियता वगैरे सोडून द्या, भारतीय जनता पक्षाचा अजेंडा राबवायसाठी ते गेलेले आहेत, स्वतःच्या पक्षाचा नाही. या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, आज त्यांनी शेतीच्या बांधावर जायला पाहिजे होतं. सगळ्या पालकमंत्र्याला जिल्ह्यामध्ये त्यांनी मिटिंगच्या कामाला लावायला पाहिजे होतं, शेतीच्या पाणीला लावायला पाहिजे होतं. आणि मी जबाबदारीने सांगतो, उद्या आजच्या तारखेमध्ये पालकमंत्री कुठल्या पारनेरमध्ये जर पंचनामे झाले असतील तर संजय बोरनी ते दाखवून द्यावं, किंवा पुढच्या डिबेटमध्ये मी तुम्हाला दाखवून देतो. आजच्या तारखेमध्ये पारनेर तालुक्यामध्ये कुठेही पंचनामे चालू नाहीत. ठीक आहे, आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. मात्र संजीव भोरजी, याच्यावर तुम्ही उत्तर देऊ शकता, मग आपण पुढे जाऊया. सर्वत्र पंचनामे करावेत असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांचं आजचं तेलंगणाचं शेड्यूल हे एका दिवसाचं शेड्यूल आहे. त्यामुळं असं काही राईचा पर्वत करून विरोधकांनी राईचा पर्वत करणं यापेक्षा शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या उघड्या करणं, समोर आणणं हे काम केलं पाहिजे. मुख्यमंत्री तेलंगणात गेले म्हणजे सगळी शासकीय यंत्रणा तेलंगणात गेली असं नाहीये.
जरा प्रशासन कसं चालतं हे नीट समजून घेतलं पाहिजे. लाखे पाटलांना मला वाटतं हे मी समजून सांगण्याची गरज नाही. प्रशासन अतिशय या परिस्थितीकडं, शेतकऱ्यांच्या या परिस्थितीचं प्रशासन अतिशय योग्य प्रकारे अवलोकन करत आहे, मूल्यमापन करत आहे आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी योग्य ती मदत या सरकारकडून दिली जाईल. यापूर्वीचे सरकारचे निर्णय आपण बघितलेले असतील. काँग्रेस महाविकास आघाडीच्या काळात जे निर्णय होते, वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना जी तुटपुंजी मदत दिली जायची, या मदतीत दुपटीपेक्षा जास्त वाढ ठीक आहे, म्हणजे मुख्यमंत्री बाहेरच्या राज्यात आहेत, मात्र प्रशासन ऍक्टिव्ह आहे असं संजीव भोर म्हणतायत. लाखे पाटीलजी, दुसरा जो मुद्दा आहे याला जोडून तो आहे प्रत्यक्ष मदतीचा. कारण हातातोंडाशी आलेलं पीक होतं, या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये हे सगळं पीक येणार होतं, शेतकऱ्यांना पैसे मिळणार होते. एकीकडे दुष्काळाचं संकट आहे, त्याच्यातच त्या संकटाला सामोरं जाताना पुन्हा अवकाळीचं संकट आहे. तर या सगळ्याची भरपाई कशी होणार? एकीकडे सरकारी मदत आहे, दुसरीकडे पीक विम्याचा घोळ आहे. तुम्हाला काय चित्र दिसतंय? मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, आज कुठल्याही जिल्ह्यामध्ये एकही पालकमंत्री शेतकऱ्याच्या मदतीसाठी, दुष्काळ असो किंवा अजून जाणार असो, अवकाळी असो, त्यासाठी गेलेला नाही. आणि सगळ्यात जर चांगलं उदाहरण आपल्याला द्यायचं असेल तर जो काही दुष्काळ जाहीर करण्यामध्ये या सरकारनं वेळ घालवला, त्यामुळे आज परिस्थिती अशी झाली की पहिल्या टप्प्यामध्ये केंद्रीय निकषाप्रमाणे फक्त 40 तालुके या ठिकाणी दुष्काळी जाहीर केले. लगेच 2 दिवसानंतर जवळपास आता राज्यातील 200 तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आलेले. पण त्यातली मजा अशी आहे की केंद्राच्या निकषाप्रमाणे आणि केंद्राकडून जी मदत मिळणार आहे ती फक्त 40 तालुक्याला मदत मिळणार आहे. आणि बाकीचे जे 160 ते 170 तालुके आहेत, याला जी मदत करायची ती राज्य सरकारला राज्याच्या तिजोरीतून ती मदत भरावं लागणार आहे. तर माझा या ठिकाणी गंभीर आरोप आहे, हा जो काही 160 ते 170 तालुके दुष्काळी जाहीर करण्यासाठी राज्य सरकारनं वेळ लावला आणि त्या केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळ जाहीर केला नाही, त्यामुळे जे काय हजारो कोटीचा राज्यावर बोजा पडणार आहे, याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय मदत आणि पुनर्वसन मंत्री असतील, हे घेणार आहेत का आणि स्वतःच्या खिशातून हे पैसे भरणार आहेत का? केवळ बेजबाबदारपणामुळं, हे गंभीर नसल्यामुळं आणि हे सारखे ह्या राज्यातून त्या राज्यामध्ये फिरत असल्यामुळं दुष्काळ सुद्धा व्यवस्थित जाहीर करू शकले नाहीत. आणि राज्याला या ठिकाणी केंद्राकडून फक्त 40 तालुक्यासाठी निकषामुळे मदत मिळणार आहे. जर व्यवस्थित पालन झालं असतं, हे सगळे पैसे केंद्राकडून आले असते आणि राज्य सरकारचे पैसे वाचले असते. निश्चितपणे राज्य सरकार गंभीर नसल्यामुळं, संजीव भोरचे अत्यंत गंभीर आरोप आहे. नसल्यामुळं आज अशी परिस्थिती आहे की राज्याच्या तिजोरीतून कामासाठी लागला असता. आणि हे अपील संजीव क्रायटेरिया आहे. डिझास्टर मॅनेजमेंट असेल, दुष्काळ. हॅलो, आवाज येतोय? माझा आवाज येतोय? हॅलो, Yes, yes. बोला संजीव भोरजी, तुमचा आवाज येतोय. हॅलो. हां, दुष्काळी परिस्थिती कुठल्याही तालुक्यात, कुठल्याही जिल्ह्यात निश्चित करायची असेल, जाहीर करायची असेल, तर त्याच्यासाठीचे जे काही शासनाचे वर्षानुवर्षीचे जे निकष ठरलेले आहेत, त्या निकषात ते तालुके बसावे लागतात. पहिल्या टप्प्यात 40 तालुके या महाराष्ट्रातले त्या निकषात बसले. राज्य सरकारने तत्परता दाखवत या 40 तालुक्यांच्या बाबतचे जे काय केंद्र सरकारला अहवाल पाठवलेला आहे, हो, ही सकारात्मकता विरोधकांना दिसणार नाही. आणखी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यांचंही राज्य सरकारने सर्वेक्षण केलेलं आहे, तेही निश्चित केलेले आहेत. जवळपास 96 तालुके दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचं राज्य सरकारच्या रेकॉर्डवर आलेलं आहे. जाहीर करायला आणि या सरकारने उशीर तालुक्यांनाही केला, हा तुम्हाला मान्य आहे का? अगदी बेछूट आरोप, बिनबुडाचे आरोप विरोधक नेहमी करतात, तसाच हा आरोप आहे. उलट सरकारने अतिशय तत्परतेने पहिले 40 तालुके, असं नाही की आता दुष्काळग्रस्त तालुक्यांचं पुन्हा त्याच्यात समाविष्ट होणार नाही, अशातली बाब नाही ही, नीट समजून घ्या. पहिल्या टप्प्यात ज्या 40 तालुक्यांचा अहवाल सरकारला प्राप्त झाला, त्यावर सरकारने तातडीने सकारात्मक पावलं उचलली, तडफेने उचलली. आणि उर्वरित तालुक्यांच्या बाबतीत जशी जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे त्या तालुक्यांना सरकारने उशीर केलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे. इतरही मुद्दे आहेत त्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. शेतकरी नेते जालंधर पाटील हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच परत येऊया.
तर अवकाळी पावसामुळे शेतकरी सध्या त्रस्त असताना राज्यकर्ते मात्र प्रचारात मस्त आहेत असा आरोप होतोय आणि याच आरोपाविषयी आपण चर्चा करतो आहोत। या चर्चेमध्ये सध्या शेतकरी नेते जालंधर पाटील हे देखील फोनवरून सहभागी झालेले आहेत। जालंधर पाटील जी, ज्या प्रकारे सरकार हे सगळं दुष्काळ आणि त्यानंतर आता अवकाळी पावसाची परिस्थिती हाताळते आहे, तुम्हाला काय वाटतंय, सरकार योग्य प्रकारे काम करते की काही प्रॉब्लेम आहेत आणि ज्याच्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत योग्य प्रकारे मदत पोहोचत नाहीये? महाराष्ट्र संकटामध्ये आहे, महाराष्ट्रातला शेतकरी संकटामध्ये आहे। हो, आंदोलनाच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा मी राजू शेट्टी साहेब मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना जेव्हा आम्ही भेटलो, त्या वेळेला त्यांचं एक सरधोपट आणि गुळगुळीत अशा स्वरूपाचं आम्हाला वाक्य ऐकायला मिळतं की हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। मी गेली 25 वर्ष चळवळीमध्ये काम करतोय, पण सरकारनं शेतकऱ्यांना न्याय दिलाय असं मला उदाहरणच बघायला मिळत नाही। आता एवढा मोठा अवकाळीचा फटका महाराष्ट्रातल्या अनेक गावांना बसला, पंचनामे वेळेवरती होत नाहीत। हो, दिलेली जी मदत असते ती इतकी तकलादू असते की त्या शेतकऱ्याचं गेलेलं पीक आणि मिळालेली मदत याचा कुठं ताळमेळच बसत नाही। आता बघा ना, तसं आम्ही या पश्चिम महाराष्ट्रातल्या सदन पट्ट्यामध्ये, ऊस पट्ट्यामध्ये असणारी आम्ही माणसं आहोत। एक महिना जवळजवळ गळीत हंगाम या ठिकाणी लांबला, सरकारनं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही। साखर कारखानदार आणि शेतकरी यांच्यामध्ये भांडण लावायचं आणि लांबून आपण ते फक्त बघत बसायचं। साखर कारखान्याने म्हणायचं आम्हाला ऊस दर परवडत नाही आणि आम्ही शेतकरी असं म्हणतोय की आमच्या उत्पादन खर्चाचा आम्हाला ताळमेळ बसत नाही। निश्चितपणे म्हणजे जालंधर पाटील, सरकार गुळगुळीत बोलत आहे असा तुमचा जो बेसिक आरोप आहे, त्याविषयी आपण भाजपचे प्रवक्ते प्रदीप गावडे देखील आता या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांच्याकडे घेऊन जाऊया। प्रदीपजी, काय उत्तर असेल आपलं? नाही, मी सुरुवातीपासून बोलतो। उद्धव ठाकरे यांनी म्हणजे आज जी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर जे आरोप केले, हो, मला आपल्याला इतकं सांगायचं की उद्धव ठाकरेंना संवेदनशीलतेबद्दल बोलण्याचा किंचितही अधिकार नाहीये। त्याचं कारण असं आहे की मानव इतिहासात जी सगळ्यात मोठी आपत्ती आलती कोरोनाची, त्या काळात हे महाशय मुख्यमंत्री होते। हे महाशय महाराष्ट्रात फिरणं तो सोडा, हे महाशय मंत्रालयातही गेले नाहीत। आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठी शरमेची गोष्ट म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत आपलं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असतानाही सगळ्यात जास्त मृत्यूची हानी आपल्या महाराष्ट्रात झाली। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कुणाला संवेदनशील बद्दल ज्ञान देण्याचं काही गरज नाही। प्रदीप गावडेजी, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून जाता फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की एकीकडे तुम्ही जी उद्धव ठाकरेंवर टीका करता आहात की ते कोरोना काळामध्ये घरातून सुद्धा बाहेर पडत नव्हते, दुसरीकडे आता मुख्यमंत्र्यांवर जी टीका होतीये की ते दुसऱ्या राज्यात गेलेत, त्यावेळी असा बचाव केला जातो की मुख्यमंत्री स्वतः गेले असले तरी प्रशासन मात्र इथेच आहे, ते काही दुसऱ्या राज्यात गेलं नाहीये। हे काय आहे? माननीय मुख्यमंत्री एकनाथजी आणि देवेंद्रजी एक दिवसाच्या तेलंगणाच्या याच्यावर गेलेले आहेत। एकनाथजींनी, देवेंद्रजींनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। अजितदादा आज या विषयात बैठक करतायत। त्या विषयाचे जे मंत्री आहेत अनिल पाटील, ते ह्या सगळ्या अवकाळीग्रस्त भागाला भेट देत आहेत। 10 दिवसाच्या आत सगळे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश आदरणीय एकनाथजींनी दिलेले आहेत। 8 दिवसाच्या आत हे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत। आपली वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागेल। 8 दिवसांमध्ये नेमकं काय चित्र असेल याच्यावर पुढारी न्यूज लक्ष ठेवून असणार आहे। 8 दिवसामध्ये खरोखरच हे सगळे पंचनामे पूर्ण होतात का, त्यानंतर मदत किती मिळते आणि जी काही मदत जाहीर होईल ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का, असे अनेक प्रश्न आहेत जे प्रत्येक वेळी समोर येतात आणि प्रत्येक वेळी आम्ही या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा करतच राहणार आहोत। तूर्त या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार। या कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पुढारी न्यूज।